श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गुरुचरित्र 26वा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी नका भ्रमयुक्तीसी वेदांत न कळे ब्राह्मयासी अनंत वेद असती वेद व्यासा सारिखे मुनी नारायण अवतरोनी वेद व्यक्त करोनी व्यास नाम पावला तेनेही नाही पूर्ण केले साधारण सांगितले शिष्य होते चौघे भले प्रख्यात नामे अवधारा शिष्यांची नामे देखा सांगेन विस्तारे ऐका प्रथम पैल दुजा वंश पायन निका तिसरा नामे जैमिनी चौथा सुमंतू शिष्य करीन म्हणे विद्याभ्यास त्यासी म्हणे वेदव्यास अशक्य तुम्हा शिकता एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दिन कल्पांता चारी वेदी कवी कवाचिता अनंत वेद असे महिमा ब्रह्मकल्पातिनी फिरले वर्षोवर्षी वाचले ब्रह्मचर्य आचरले वेद पूर्ण शिको म्हणून या वेदांचे आद्यंत सांगेन ऐका एकचित्त पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता लवलेश आले त्यासी पुनरपी करी तपासी ब्रह्मा प्रसन्न झाला परियसी काय मागशील म्हणून भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी स्वामी मज प्रसन्न होसी वेद शिकेन आद्यंतेसी ब्रह्मचर्य आश्रमी वेदांत मज दावावे सर्व माते शिकवावे ऐसे वरदान द्यावे म्हणून चरणी लागला ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी मिती नाही वेदांसी सर्व कैसा शिको म्हणसी आम्हासी वेद अगोचर तुझ दावितो पहा सकळ करोनी मन निर्मळ शक्ती झाली या सर्व काळ अभ्यास करी भारद्वाजा ऐसे म्हणून ऋषीसी ब्रह्मा दावी वेदांसी दिसताती तीन राशी गिरिरूप होवोनी ज्योतिर्मय कोटी सूर्य पाहता ऋषीस वाटे भय वेदराशी गिरिमय केवी शिको म्हणतसे तिन्ही ब्रह्मकल्पावरी आचरले आश्रमचारी वेद शिकले तावन मात्री एवढे गिरी केवी शिको म्हणून भयभीत झाला ब्रह्मयाचे चरणी लागला म्हणे स्वामी अशक्य केवळा क्षमा करणे म्हणतसे या वेदांचा आद्यंत आपण पहावया अशक्त तूची जानसी जगन्नाथ जे देशी ते घेन तू शरणागता आधार माझे मनी वासना थोर वेद शिकावे अपार म्हणून आलो तुझपासी वेद देखोनी अमित भय पावले चित्त जे द्या ऐसे वचन ऐकून ब्रह्मदेव संतोषून देता झाला मुष्टी तीन अभ्यासावया तीन वेदांचे मंत्रजाळ वेगळे केले तत्काळ ऐसे चारी वेद प्रबळ अभ्यासी भारद्वाजी अजून पुरते नाही त्यासी केवी शिको पाहती वेदासी सांगा तुम्ही परियसी चौघे वाचा चारी वेद पूर्ण एक एक वेदासी शिकता प्रयत्न मोठा त्यासी सांगेन थोडे तुम्हासी व्यक्त करावया अभ्यास शिष्य म्हणती व्यासासी एक एक वेद आम्हासी विस्तारावे आद्यंतेसी शक्तीनुसार अभ्यास करू ऐसे विनविती चौघे जण नमुनी व्यासचरण कृपा करावी जाण आम्हा लागी व्यास मुनी करुणा वचन ऐकोनी व्यास सांगे संतोषोनी पैल शिष्य बोलावोनी ऋग्वेद निरोपित ऐक पैल शिष्योत्तमा सांगेन ऋग्वेद महिमा मठन करी गा धर्मकर्मी ध्यानपूर्वक करोनी पैल शिष्य म्हणे व्यासासी बर्वे विस्तारावे आम्हासी ध्यानपूर्वक लक्षणेसी भेदाभेद निरोपावे त्यात जे अवश्य आम्हासी तेची शिको भक्तीसी तू कामधेनु आम्हासी कृपा करिगा गुरुमूर्ती व्यास सांगे पैल शिष्यासी ऋग्वेद ध्यान परियसी वर्णरूप व्यक्ती कैसी भेदाभेद सांगेन ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद अतिगोत्र असे शुद्ध ब्रह्मा देवता जाणावी गायत्री छंदासी रक्तवर्ण परियसी नेत्रपद्मपत्र सदृशी विस्तीर्ण ग्रीवा कंबुकुंठ कुंचकेशी शमश्रू प्रमाण द्वैरत्नी दीर्घजान ऋग्वेद असे रूपधारण मूर्ती द्यावी येणे परी आता भेद सांगेन ऐका प्रथम चर्चा श्रावका द्वितीय चर्चा श्रवणिया ऐका जटा शपथ दोन्ही शाखा पाठक्रम शाखा दोन्ही सातवा दंड म्हणून भेद सप्त निर्गुणी पाच भेद अनिक असती अश्वलायनी शांखायनी शाकला बाष्कला दोन्ही पाचवी मांडुका म्हणून असे भेद द्वादश श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी व्यासे सांगितले शिष्यासी ऐशिया ऋग्वेदासी द्वादश भेद विस्तारे या कलियुगाभितरी म्हणविसी वेदचारी कीर्ती मिरवा लोकांतरी अध्यापक म्हणून तया द्वादश भेदांत एक शाखा असे विख्यात सुलक्षण रूप व्यक्त कोण जाणे सांगा मज नारायण व्यास मुनी शाखा द्वादश विस्तारोनी सांगितल्या संतोषोनी पैल शिष्यासी ऋग्वेदाचे भेद असे सांगितले वेदव्यासे श्री गुरु म्हणती हर्षे मधोन्मत द्विजांसी यजुर्वेद विस्तार सांगेन ऐका अपर वंशपायन शिष्य तोर अभ्यास करी परियेसा व्यास म्हणे शिष्यासी ऐक एक चित्तेसी सांगतो यजुर्वेदासी उपवेद धनुर्वेद भारद्वाज गोत्र जाना अधिद्वैत विष्णू जाना त्रिष्टु छंदासी तुम्ही म्हणा आता ध्यान सांगेन कृश मध्य निर्धारी स्थूल ग्रीवा कृपाल जरी कांचन वर्ण मनोहरी नेत्र अस्ति पिंगट
शरीर ताम्र आदित्यवर्ण पाच रत्नी दीर्घजान यजुर्वेदा ऐसे धान वैशपायना निर्धारी ऐशी या यजुर्वेदासी अस्ति भेदशायसी म्हणे व्यास शिष्यासी सांगेन एकाची परी प्रथम चरका अहुरका तिसरा नामकठा एका प्राच्यकठा चतुर्थिका कपिलकठा पाचवी पे सहावी असे अरायणीया सातवी खुनी वार्तत्विया श्वेत म्हणजे जान आठविया श्वेततर नवमी मैत्रायणी असे नाम शाखा असे हो दशम तिसी भेद उत्तम अस्ति सात परियेसा मानवा दुंदुभा दोन्ही तिसरा ऐकिया म्हणून वारहा नाम चतुर्थपणे भेद असे परियेसा हरिद्रव्या जान पाचवा श्याम म्हणजे सहावा सातवा श्यामयनिया जानावा दशम शाखा परियेसा वाजस्नेया शाखेसी भेद असती अष्टादशी नामे सांगेन परियेसी श्री गुरु म्हणती तयासी वाजस्नेया नाम एका द्वितीया जाबला निका बहुदेया नामे तृतीयका चतुर्थ कर्म परियेसा माध्यम दिना पाचवेसी शापिया नाम षष्टेशी स्थापायनी सप्तमेसी कापाला अष्टमिख्यात पौडवत्सा विख्यात आवटिका नावे उन्नत परमावाटिका परमख्यात एकादश भेद जाना पाराशर्या द्वादशी वैद्या नामे त्रयोदशी चतुर्दश भेद पुससी वैनेया म्हणती तया ते औंधेया नामे विशेषी जानशाखा पंचदशी गालवा म्हणजे षोडशी बैजवा नाम सप्तदशी कात्यायनी विशेषी जानशाखा अष्टादशी वाजस्नीय शाखेसी भेद अस्ति अष्टादश तैत्तिरीय शाखा भेद दोन्ही व्यास सांगे विस्तारोनी अवख्या कांडिकेया म्हणून यासी भेद पाच असती आपस्तंभी असे थोर शाखा असे मनोहर यज्ञादी कर्मे आचार विज्ञान असे तयात दुसरा जान बौधायनी सत्याषाढी अज्ञाशिनी हिरण्यकेशी म्हणून चौथा भेद परी एसा औंधेयी म्हणून नाव भेद असे पाचवा अनुक्रमे पढावा म्हणे व्यास शिष्यासी षडंगे अस्ति विशेषे नामे तयाची सांगेन ऐके शिक्षा व्याकरण कल्पे निरुक्त छंद ज्योतिष याते उपांगे अस्ति मानिक आणि त्यांची नामे तू ऐक प्रतिपद अनुपद देख छंद तिसरा परियेसा भाषा धर्म पंचम मीमांसा न्याय सप्तम कर्मसहिता अष्टम उपांगे ही जाणावी परिशिष्टे अष्टाविश अस्ति ऐका विशेष विस्तार करुनी परियेस व्यास सांगे शिष्यासी पूर्वी होत्या वेदराशी शिकता अशक्य मानवासी म्हणून लोकोपकारासी ऐसा केला विस्तार शाखा भेदी येणे परी विस्तार केला प्रकारी जितके मती उच्चारी तितके शिको म्हणून येणे परी विस्तारी सांगे व्यास परी करी वंश पाय नवधारी मिळवितसे त्याज जवळी यजुर्वेद विस्तारेसी निरोपिला आम्हासी शाखा भेद क्रमेसी वेगळाले करोनी संदेह होतो आम्हासी मूळ शाखा कोण कैसी विस्तारोनी प्रीतीसी निरोपावे स्वामिया व्यास म्हणे शिष्यासी बर्वे पुसिले आम्हासी या यजुर्वेदासी मूळ तुम्हा सांगेन मंत्र ब्राह्मण सहिता मिळोनी पडता मिश्रिता तोची मूळ प्रख्याता यजुर्वेद जाणीजे आणि कसे एक खून संहिता मिळोनी ब्राह्मण तोची यजुर्वेद मूळ जाण वरकड शाखा पल्लव यज्ञादी कर्मक्रियसी हे मूळ गा परियसी अभ्यास करी गा निच्छेसी म्हणे व्यास शिष्याते ऐकोन या व्यास वचन वैशपायन म्हणे कर जोडणे यजुर्वेद मूळ विस्तारोने निरोपावे स्वामी या व्यास म्हणे शिष्यासी सांगे ऐक विस्तारेसी ग्रंथ सत्रय अस्ति द्यासी अभ्यास करी म्हणतसे सप्त अष्टक संहितेसी एका एकाचे विस्तारेसी सांगे तुझ भरवसी म्हणे व्यास शिष्याते प्रथम इशेत्वा प्रश्नासी अनुवाक अस्ति चतुर्दशी 8 अधिक 20 50 अस्ति अपर ऊर्ध्व प्रश्नासी अनुवाक अस्ति चतुर्दशी 4 अधिक 30 प्रसन्न तुम्ही जाणाव्या देवसेत्वा प्रश्नासी अनुवाक अस्ति एकादशी 1 अधिक 30 50 अस्ति आद दे नामा प्रश्न चतुर्थ षटचतारिशत अनुवाक विख्यात 50 जानतयात वेदाधिक 50 देवासुर नामक प्रश्नासी अनुवाक अस्ति एकादशी अस्ति 51 50 पंचम प्रश्नांत अवधारा संत्वासिच्चा इति प्रश्न द्वादश अनुवाक अस्ति पूर्ण 50 अस्ति 51 अस्ति सहावे प्रश्नासी पाक यज्ञ नामक प्रश्न त्रयोदशी अनुवाकी संपन्न 50 अस्ति 51 सप्तम प्रश्न विस्तार अनुमत्य इति प्रश्नासी अनुवाक जाना द्वाविंशति द्विचत्वारिशत 50 अस्ति प्रथम अष्टक येणे परी प्रथम अष्टक परियेसी संख्या सांगेन सहितेसी अनुवाक अस्ति ख्यातिसी एकचित्ते परियेसा 100 आणि 44 वरी अधिक त्यावरी 3 निर्धारी अनुवाक अस्ति परी करी अंतःकरणी धरावे 50 अस्ति त्यासी 300 अधिक 42 प्रथम अष्टकी परियसी म्हणून सांगे व्यास मुनी
द्वितीय अष्टकाचा विचार सांगेन तो परिकर. प्रथम प्रश्नाचे नाम थोर वायव्य असे म्हणावे. प्रथम प्रश्नांत विशेष अनुवाक जाण एकादश. पंचषष्टी असती 50 एकचित्ते परियसा. पुढे असे द्वितीय प्रश्न नाम असे प्रजापती गुहान. द्वादश अनुवाक असती जाण एक सप्तती 50. आदित्य नामक प्रश्नास अनुवाक जाणा चतुर्दश. षट अधिक 50 50 तुम्ही पढाव्या. पुढील प्रश्न देवा मनुष्य अनुवाक जाणा चतुर्दशा. अष्ट अधिक चत्वारिशा 50 तुवा जाणीजे. म्हणता जाई महापाप. प्रश्न असे विश्वरूप. द्वादश अनुवाक स्वरूप. चारी अधिक सप्तती 50. समिधा नाम प्रश्नास निवृत्ते अनुवाक द्वादश. सप्तती 50 असती त्यास एकचित्ते परियेसा. ऐसे द्वितीय अष्टकासी. षष्ठ प्रश्न परियेसी. 5 अधिक सप्ततीसी अनुवाक तुम्ही जाणावे. 50ची गणना सांगेन तुझ विस्तारोने. 3 शतावरी अशी ती जाण अष्ट अधिक परियेसा. तिसरा अष्टक सविस्तर सांगेन तुम्हा परिकर. वैशपायन शिष्य थोर गुरुमुखे ऐकतसे. तिसर याश अष्टकाचा प्रश्न प्रथम नाम प्रजापती कारकाम. अनुवाक त्या एकादशतम द्विचत्वारशीत 50 त्यासी. द्वितीय प्रश्नास असे जाण नाम यो वैपवमान. एकादश अनुवाक जाण षटचत्वराशीत 50 त्यासी. तृतीय प्रश्नाबरिव्यासी नाम असे अग्नि तेजस्वी. अनुवाकांची एकादशी षटोचातरिशत 50 त्यासी. चौथा प्रश्न विवाहेत. एकादश अनुवाक ख्यात षटचनत्वारिशत 50 त्यात एकचित्ते परियेसा. पुढे असे प्रश्न पंचम म्हणावे नाम पूर्णा प्रथम. अनुवाक करा उत्तम षड्विशंती 50 त्यासी. ऐसे तृतीयाष्टकासी. अनुवाक पंचपशात्वयासी. द्विशात अधिक 6 त्यासी 50 असती अवधारा. चौथ्या अष्टकाचा प्रथम प्रश्न नामे असे युंजान. एकादश अनुवाक खुन षटचात्वारिशत 50. प्रश्नास संज्ञा विष्णू क्रम ऐसी. एकादश अनुवाक परियेसी. अष्ट अधिक चत्वारिशतीसी 50 त्यात विस्तार. तिसरे प्रश्ना उत्तम जाना तुम्ही आपात्वा नाम. त्रयोदश अनुवाक उत्तम षटत्रिशंत 50 त्यासी. चौथा प्रश्न रश्मीरसी. अनुवाक असती द्वादशी. सप्ताधिक त्रिशतयासी 50 असती तुम्ही जाना. नमस्ते रुद्र उत्तम. प्रश्न होय जान पंचम. एकादश अनुवाक जान सप्ताधिक 20 50. अश्वर्णुज प्रश्न नव अनुवाक परियेस. षटचत्वारिशत 50 त्यास एकचित्ते परियेसा. प्रश्न अग्ना विष्णुसी. अनुवाकांची जाण पंचदशी. एक न्यून 40 50 त्यासी विस्तारे. ऐसे चतुर्थ अष्टकासी. सप्त प्रश्न परियेसी. अनुवाक असती 82. द्विशतावर एक उण्या अशी ती 50. पंचमाष्टका प्रथम प्रश्न नामे सावित्राने जाण 50 षष्टी एकाहून एकादश अनुवाक ख्याती. विष्णुमुखा प्रश्नासी. अनुवाक असती द्वादशी. चतुष्षष्टी 50 त्यासी श्रीगुरु म्हणती द्विजाते. तिसरा प्रश्न उत्सयज्ञ. अनुवाक द्वादश धराखून 50 द्वय न्यून 50 असती परियेसी. चौथा प्रश्न देवासुरा. अनुवाक असती त्यासी 12. षष्टीत 2 उण्या करा 50 असती परियेसा. यदेके नामी प्रश्न चतुर्विशती. अनुवाक खून 2 अधिक षष्टी जाण 50 असती परियेसा. हिरण्यवर्म षष्ठ प्रश्न त्रयोविशती. अनुवाक जाण षष्टीमध्ये 6 न्यून 50 असती परियेसा. यो वा आ यथा नामी प्रश्न षड्विशंती. अनुवाक जाण षष्टीमध्ये 6 न्यून 50 असती परियेसा. पंचमाष्टक संहितेसी. सप्त प्रश्न परियेसी. अनुवाक 100 त्यासी 20 अधिक विस्तारे. त्रिणी अधिक चतुशत 50 असती जाणा विख्यात. मन करुणी सावचित्त ऐका म्हणे ते वेळी. षष्टाष्टक संहितेसी. प्रथम प्रश्न परियेसी. प्राचीन वंश नाम त्यासी. एकादश अनुवाक जाणा अधिक 6 सप्ततीसी 50 त्यासी परियेसी. विस्तार करुणी शिष्यासी सांगतसे व्यासदेव. यदुभव नाम प्रश्नासी. अनुवाक जाणा एकादशी. एक उना षष्टीशी 50 असती परियेसी. तिसरा प्रश्न चातवाल. एकादशी अनुवाकी माळ 50 षष्टीवरी द्वय स्थूळ. तिसरा प्रश्न परियेसी. चौथा प्रश्न यज्ञेन. एकादश अनुवाक जाण 50 एक अधिक 50 पूर्ण एकचित्ती परियेसा. इंद्रवृत्त नाम प्रश्न. एकादश अनुवाक जाण द्विचत्वारिशत 50 खून पंचम प्रश्नी परियेसा. सुवर्गाय नाम प्रश्नासी. अनुवाक असती एकादशी. त्रिणी अधिक चत्वारिशती 50 असती परियेसा. सहावे अष्टक परिपूर्ण त्यासी 6 अधिक असती पूर्ण. षष्टी अनुवाक असती जाण त्रैत्रिक त्रिशत 50. सप्तमाष्टकाचा प्रश्न नामे असे प्रजनन. अनुवाक 20 असती खून 2 50 त्यास.
साध्या म्हणती जो द्वितीय प्रश्न विशांती अनुवाक जाण 50-50 परिपूर्ण एकचित्ते परियेसा प्रजवा नाम प्रश्नासी अनुवाक 20 परियसी 240 त्यासी श्री गुरु म्हणती तयासी बृहस्पती नामक प्रश्न 22 अनुवाक जाण त्रिन्याधिक 50 खून 50 अस्ति अवधारा प्रश्न असे 5वा जाण गावो वा नामे उत्तम पंचविशांती अनुवाक पूर्ण 54-50 त्यासी सप्तमाष्टक संहितेसी अनुवाक अस्ति परियसी 170 अनुवाक अस्ति विस्तार द्विशतावरी अधिकेसी 51 अस्ति 50 सप्तमाष्टक असे सुरसी एकचित्ते परियसी अष्टमाष्टक संहितेसी षट्शताधिक अष्टचत्वारिंशदसी मुख्य प्रश्न 44 भरवसी अनुवाक अस्ति विस्तारे द्विउनेशतद्वय सहस्रदोनी 50 तु जानमनी पठन करा म्हणून व्यास सांगे शिष्यासी 3 अष्टक ब्राह्मणांत अस्ति जे जान विख्यात सांगेन ऐक एक चित्ता म्हणे व्यास शिष्यासी प्रथमाष्टक ब्राह्मणासी प्रश्न 8 परियसी नामे त्याची ऐका ऐशी एकचित्ते परियेसा प्रथम प्रश्न संधत्व नाम से विख्यात अनुवाक 10 विस्तृत अशी ती दशक मनोहर उधन्य नाम दुसरा प्रश्न 6 अनुवाक दशक 50 जान वाजपे अनुसंधान देवासुरा प्रश्न तिसरा 83 दशक अनुवाक जान 5+60 दशक जान चौथा उभय नाम प्रश्न अनुवाक मनोहर संवत्सर गणित 6+83 जाना तुम्ही दशका 5वा नामे अग्निकृतिका प्रश्न से अवधारा 83 अनुवाक 12 सांगेन ऐका दशक 2+60 विशेष एकचित्ते परियेसा 6वा प्रश्न अनुमत्य अनुवाक 10 प्रख्यात 5+सप्ततिक दशक 83 अवधारा सप्तम प्रश्नाधरी खून नाम त्या 1 ब्राह्मण 10 अनुवाक आहेत जाण 64 दशक 83 8वा वरुणस्य नाम प्रश्न अनुवाक 83 10 जान 7+30 खून दशक 83 मनोहर प्रथम अष्टक ब्राह्मणासी प्रश्न 8 परियेसी अष्टसंतप्ती अनुवाक 83 एकचित्ते परियेसा 1+5 दशक आहेत विख्यात वंशपायन ऐकत गुरुमुखे करोनी दुसरा अष्टक ब्राह्मणास प्रथम प्रश्न अंगिरस अनुवाक जाना 11 60 दशक मनोहर प्रजापतिरकांड प्रश्न दुसरा गोड हा 11 अनुवाक दृढ 370 दशक त्यास कांड ब्रह्मवादीन 11 अनुवाक जाण दशक आहे तो 50 पूर्ण एकचित्ते परियेसा जुष्टो नाम प्रश्न ऐक 83 अनुवाक अष्टादशक वंशपायन शिक्षक गुरुमुखे ऐकतसे प्रश्न पानो प्रक्षती 8 अनुवाक 83 ख्याती 5+40 दशक तुम्ही ओळखीजे स्वादित्वा नामे षष्टम प्रश्न असे उत्तम अनुवाक अस्ति 20 खून 6+80 दशक 83 सप्तम प्रश्न त्रिवृत्तास अनुवाक अस्ति 18 6+36 दशक 83 मनोहर अष्टम प्रश्न पिओ अन्न अनुवाक अस्ति 9 जान अशी 31 दशक 83 मनोहर द्वितीय अष्टक ब्राह्मणासी 8 प्रश्न परियसी वेद 19 83 अनुवाक अस्ति मनोहर 400 उपरी 3+70 निर्धारी दशक आहे ती विस्तारी एकचित्ते परियेसा तृतीयाष्टक ब्राह्मणासी प्रश्न अस्ति 12 नामे त्याची परियसी एकचित्ते अवधारा प्रथम प्रश्न विख्यातु नाम अग्निर्न पातु 6 अनुवाक विख्यातु 1+60 दशक तृतीयस्य द्वितीय प्रश्न अनुवाक अस्ति 10 जान 85 दशक खून एकचित्ते परियेसा तिसरा प्रश्न प्रत्युष्ट अनुवाक अस्ति 11 1+80 दशक एकचित्ते अवधारा चौथा प्रश्न ब्राह्मणेसी अनुवाक 1 परियेसी 1+20 दशक 83 मनोहर पंचम प्रश्न नाम सत्य 14 अनुवाक विख्यात 1+30 दशक एकचित्ते परियेसा 6वा प्रश्न अंजती 15 अनुवाक ख्याती 7+63 दशक 83 जानावे आच्छिद्र सर्वांना नाम प्रश्न 14 अनुवाक जान 30+100 खून दशक 83 मनोहर प्रश्न अश्वमेधासी सांग्रहण्य ख्यातीसी अनुवाक अस्ति 13 दशक प्रजापतिरकाम अश्वमेधसे उत्तम 23 अनुवाक नेम 4+80 दशक 83 संज्ञान हुंती काठक अनुवाक 10 1+1 दशक एकचित्ते परियेसा दुसरा लोकोसी काठक 10 अनुवाक अस्ति ऐक तयामध्ये 2+60 दशक व्यास म्हणे शिष्यासी 12 प्रश्न तुभ्यासी अनुवाक 9 परियेसी 6+50 दशक 83 मनोहर
तिसरे अष्टक ब्राह्मणासी सप्तचत्वारिशत एकशत अनुवाकासी 722 दशकासी विस्तार असी परियेसा तिन्ही अष्टक ब्राह्मणासी प्रश्न सांगेन परियसी अष्ट अधिक विसांसी एक चित्ते अवधारा त्रीणी शतविसांसी एक अधिक परियसी अनुवाक आहे ती विस्तारेसी परत ब्राह्मणासी परियेसा दशक संख्या विस्तार सप्तशत अधिक सहस्र अष्टचत्वारिशती उत्तर अधिक अस्ति परियसा आता सांगेन अरण त्यासी असती 10 प्रश्न विस्तारून या सांगेन एक चित्ते अवधारा अर्णाचा भद्रनाम प्रथम प्रश्न द्वात्रिशत अनुवाक खून 130 जान दशक त्यासी मनोहर स्वाधाय ब्राह्मणासी अनुवाक 20 परियसी चतुर्विशती दशक त्यासी एक चित्ते परियेसा चित्ती म्हणजे प्रश्नासी अनुवाक जान 21सी 2 अधिक 50 दशक त्यासी विस्तारी ऐसा थोर चौथा प्रश्न नामतया मंत्र ब्राह्मण द्विचवातरश्वित अनुवाक जान 62 दशक त्यासी श्रेष्ठ ब्राह्मण प्रश्नासी अनुवाक जान 12 8 अधिक शतासी दशक तुम्ही जाणावे पितृभेद असे प्रश्न 12 अनुवाक परिपूर्ण सप्तविशती दशक जान एक चित्ते परियेसा शिक्षा नाम प्रश्नासी अनुवाक अस्ति 12 3 अधिक 20 दशक त्यासी मनोहर ब्रह्मविदा असे प्रश्न अनुवाक त्यासी 9 जान दशक 14 असे खून व्यास म्हणे शिष्यांसी भुगुर्वे असे प्रश्न अनुवाक त्यासी 10 जान 15 दशक जान एक चित्ते परियेसा दशम प्रश्न नारायण अनुवाक 30 अस्ति खून 100 वेद जान दशक त्यासी परियेसा 10 प्रश्न अरणासी अनुवाक जान परियेसी दोन्ही पूर्ण द्विशतासी संख्या असे परियेसा पंचशता उपरी 950 विस्तारी दशक जाना मनोहरी मने व्यास शिष्या ते ऐसे ग्रंथ तयांसी प्रश्न अस्ति 82 960 अधिक 100 सहस्रासी अनुवाक जान मनोहर 50 दशक विस्तार सांगेन तुम्हा प्रकार 202 सहस्र द्वयुने 50 जान द्वैसहस्र 63 सप्त अधिक उन्नत दशकी जान विख्यात ग्रंथत्रय परिपूर्ण ऐशी यजुर्वेदासी भेद असती 86 त्यात एक भेदासी एवढा असे विस्तार येणे परिव्यास मुनी वंशपायना विस्तारोनी सांगता झाला म्हणून श्री गुरु म्हणती द्विजांसी तिसरा शिष्य जमिनी त्यास सांगे व्यास मुनी सामवेद विस्तारोनी निरोपित अवधारा उपवेद गांधर्व अत्र काश्यपाचे असे गोत्र रुद्र देवता परम पवित्र जगती छंद म्हणावा नित्य स्रग्नी असे जान शुची वस्त्र प्रावरणा मन शांत इंद्रिय दमना शमिदंड धरिला असे कांचन नयन श्वेतवर्ण सूर्यासारखे किरण षडरत्नी दीर्घ जान सामवेद रूप असे याच्या वेदा नाही मिती अखिल सहस्र बोलती ऐसी कोणा असे शक्ती सकळासी शिको म्हणावया एका नारायणा वाचुनी समस्त भेद नेने कोणी ऐक शिष्या जैमिनी सांगे तुझ किंचित प्रथम आसुरायनी या दुसरे वासुरायनी या वातांतरे या म्हणून या तिसरा भेद परियेसा प्रांजली असे भेद एक ऋग्वैन्य द्विधा एक आणि प्राचीन योग्य शाखा असे 6वा परियेसा ज्ञान योग सप्तम रानायनिया असे ज्या नाम यासी भेद दशदान आहेत एक चित्ते रानायनिया सांख्यायने तिसरा शाठ्या म्हणून मुग्दल नाम जाणून चौथा भेद परियेसा खलवला महाखलवला सप्तम नामे लाडगला अष्टभेद कैथुमा गौतमा म्हणे परियेसा दशम शाखा जैमिनी ऐसे भेद विस्तारोनी सांगितले व्यास म्हणे श्री गुरु म्हणती द्विजांसी पूर्ण साम वेदासी कोण जाणे क्षितीसी 3 वेदी म्हणाविसी मधोन्मत होवोनिया सूत म्हणे शिष्यांसी सांगे व्यास अतिहर्षी अथर्वन वेदांसी निरोपिले परियेसा अथर्वन वेदांसी उपवेद असे परियसी मंत्रशास्त्र निश्चयसी वैतानसे गोत्र अधिदैवत इंद्र त्यासी अनुष्टप छंदेसी तीक्ष्णचंड क्रूरेसी कृष्णवर्ण असे जान कामरूपी क्षुद्र कर्म स्वदार असे त्यासी नाम विश्वसृजक साध्य कर्म जलमूर्तीन गालव ऐसे रूपतयासी भेद नव परियसी सुमंतू नाम शिष्यासी सांगतसे श्रीव्यास पैपल्ला भेद प्रथम दुसरा भेद दांता नाम प्रदांत भेद सूक्ष्म चौथा भेद स्तोता जान अवता नाम ऐसे ऐका ब्रह्मदा यशदा शाखा 7वा भेद शाखा ऐका शौनकी म्हणती अष्टम वेद दर्शा भेदासी चरण विद्या नवमेसी 5 कल्प परियसी सांगेन ऐका एक चित्ते ऐसे 4 शिष्यांस सांगत असे वेदव्यास प्रकाश केला क्षितीस भरतखंडी परियेसा या भरतखंडत पूर्वी होते पुण्य बहुत वर्णाश्रम धर्म आचर होते लोक परियेसा या कलियुगाभितरी कर्म सांडिले द्विजवारी लोपले वेद निर्धारी गुप्त झाले क्षितीसी
कर्म भ्रष्ट झाले द्विज म्लेच्छा सांगती वेदबीज सत्व गेले सहज मंदमती झाले जाण पूर्वी होते महत्व ब्राह्मणासी देवत्व वेदबळे नित्यत्व भ्रुसूर म्हणती त्या काजा पूर्वी राजे याच कारणी पूजा करती विप्रचरणी सर्व देता दक्षिणादानी ते अंगीकार न करती वेदबळे विप्रासी त्रिमूर्ती वश होते त्यांसी इंद्रादी सुरवरांसी भय होते विप्रांचे कामधेनु कल्पतरू विप्रवाक्य होत थोरू पर्वत करती तृणाकारू तृणा पर्वत पर्वतवे विष्णू आपण परियेसी पूजा करी विप्रांसी आपुले दैवत म्हणे त्यासी वेद सत्वे करोनिया श्लोक देवाधीनम जगत्सुर मंत्राधीनच दैवत ते मंत्रा ब्राह्मणाधीन ब्राह्मणो मम दैवता ऐसे महत्व द्विजांसी पूर्वी होते परियसी वेद मार्ग तेजोनी सुरसी अज्ञान मार्गे रहाटती हीन याती पुढे ऐका वेद म्हणती मूर्ख देवा त्यांच्या पाहू नये मुखा ब्रह्म राक्षस होता ती तेने सत्व भंगले हीन याती ते सेविले अद्यापि क्रय करेरी ते मोले वेदभ्रष्ट करिताती ऐशाचारी वेदांसी शाखा असती परियेसी कोणे जाणावे क्षितिसी सकळ गप्य होऊनी गेले चतुर्वेदी म्हणविसी लोकांसवे चर्चा करिसी काय जानसी वेदांसी अखिल भेद आहेत जाण ऐशामध्ये काय लाभ घेऊ नये द्विजक्षोभ कोणी केला तू ते बोध जाई म्हणती येथोन आपुली आपण स्तुती करिसी जय पात्रे दाखविसी त्रिविक्रम यतीपासी पत्र मागसी लिहुनी आमुचे बोल ऐकोनी जावे तुम्ही परतोनी वाया गर्वे भ्रमोनी पान आपला देऊ नका असे श्री गुरु विप्रांसी सांगती बुद्धिहितासी न ऐकती विप्रतामसी म्हणती चर्चा करू चर्चा जरी न करू येथे हारी दिसे रामाते सांगती लोकराजे याते महत्व आमुचे उरे केवी सिद्ध म्हणे नामांकिता ऐसे विप्र मदोन्मता नेनती आपुले हिता ते असे मृत्यू जवळी आला गंगाधराचा नंदनु सांगे गुरुचरित्रकामधेनु वेद विवरण ऐकता साधनु होय समाधान श्रोतेजना इति श्री गुरुचरित्रामृत चारी वेदांचा मतितार्थ अकोलोनी दाविला यथार्थ म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतर श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे वेद विस्तार कथनम नाम षड्विंशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज